नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा बोरा अहिल्यानगरहून. हायपोथायरॉइडिझमचे व्यवस्थापन. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्यावी. आहारामध्ये आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित होते. आहारामध्ये प्रथिने, फायबर, उदाहरणार्थ डाळी, हरभरा, संपूर्ण धान्य इत्यादींचा समावेश करावा. आहारामध्ये झिंक, सेलेनियमयुक्त पदार्थ, भोपळ्याच्या बिया, ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. नियमित चालणे, योगा, ध्यान यांचा जीवनशैलीमध्ये उपयोग करावा. काय टाळावे? गॉयट्रोजेनिक पदार्थ जसे की कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, सोयाबीन जास्त प्रमाणात खाणे टाळा. तसेच अतिक्रियाशील पदार्थ म्हणजेच व्हाईट ब्रेड, पास्ता इत्यादींचा वापर टाळा. जास्त चरबीयुक्त पदार्थ जसे की तळलेले पदार्थ, लोणी, मेयोनीज यामुळे वजन तर वाढतेच आणि हार्मोन्सच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. हायपोथायरॉइडिझमचे होमिओपॅथिक व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते? यामध्ये हायपोथायरॉइडची लक्षणे दूर करून शरीरात झालेले बदल पुनर्संचयित करण्यावरती लक्ष दिले जाते. तसेच होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीनुसार शरीरात झालेले बदल शरीर स्वतःच बरे करते. यासाठी जेव्हा आपण योग्य होमिओपॅथिक औषध देऊ, शरीरातील महत्त्वाची शक्ती म्हणजेच व्हायटल फोर्स याला उत्तेजना दिली जाते, जेणेकरून शरीर स्वतःला बरे करते. होमिओपॅथीमध्ये ठराविक औषधी जसे की आयोडीनम, थायरॉइडिनम, नॅट्रमूर इत्यादींचा वापर हायपोथायरॉइडिझम ठीक करण्यासाठी केला जातो. परंतु होमिओपॅथिक तत्वप्रणालीनुसार प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे आणि त्याला लागणारं औषधही वेगळं आहे. या सिद्धांतानुसार जर औषधोपचार केले तर रुग्ण नक्कीच ठीक होऊ शकतो. चला तर निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होमिओपॅथी. धन्यवाद.